जुन्नर तालुका हा कांद्याचा आगर म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये ओतूर, कुसूर, डिंगोरे, खामोंडी, उमरज, आळे, नारायणगाव, आर्वी पिंपळगाव, गुंजाळवाडी, सावरगाव, बस्ती, वडज, येनेरे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. कांद्याची निर्यात थांबते, कधी सुरू होते, बाजारभाव पडतायत. शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं असतं. अनेकदा कांद्याचं बी खराब लागतं. मग शेतकरी स्वतःच्याच प्लॉटमध्ये डेंगळे लावून कांद्याचे बी तयार करतात आणि लागवड करतात. सध्या कांदा काढणं सुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही. बाजारभाव नाहीत. 5-7 रुपये किलो कांद्याची विक्री होते. त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये आलेला आहे. घरातली कच्ची बच्ची कशी जगवायची, जित्राबं कशी जगवायची, एकतर निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांना खूप अडचणीमध्ये आणतोय. सूर्य आग ओकतोय. मजुरांचे दर वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे. डिझेल, पेट्रोल, घरी लागणारं तेल, साखर सगळ्याचे दर वाढलेत. खताचे दर वाढले, GST वाढलेले आहे. शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही असा प्रश्न आहे. आपण पिंपळगाव या ठिकाणी आहे. पाठीमागं पाहतोय कांदा काढणीचं काम चालू आहे. कांदा साठवणुकीचं काम चालू आहे. यंदा कांद्याचं फळ म्हणजे कांदा म्हणावा असा वाढलेला नाही किंवा काही ठिकाणी वाढलेला पण आहे. पण बाजारभाव पाहता आणि सध्या होणारा खर्च पाहता शेतकऱ्याला शेतामध्येच कांदे सोडून द्यावेत की काय असं वाटतंय. 1-2 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली, त्यामुळे कांद्याची पात भिजली, कांदे भिजले. कदाचित कांदे खराब होणार आहेत. कांदे साठवून ठेवता येणार नाही अशी परिस्थिती आहे. डोंगरे साहेब, काय तुम्ही सांगाल? आता तुम्ही इथं कांदे काढतायत, काम चालू आहे, मजूर या ठिकाणी काम करतायत. कांद्याची शेती परवडते का? कांदा शेती आता ह्या भावात तर परवडत नाही. कांद्याला सरासरी तुम्हाला सांगतो एकरी ₹1,00,000 लागतात खर्च. काढणी, लागवड, खतं तर एवढी भयंकर महाग झाल्यात का हिशोबाच्या बाहेर. त्याच्या मान काढायला आता जवळजवळ ₹15,000 एकर बोलतात लेबर लोक. ती भेटते नाही वेळेत काढायला. परत आता ते पावसामुळे गारपीट झाली, कांद्याचे नुकसान झालेलं आहे. तर शासनाने थोडंसं फार रेट वाढले पाहिजे कांद्याचे, किंवा मग शेतकऱ्याला काहीतरी सबसिडी वगैरे दिली पाहिजे त्याच्यामध्ये. असं आता हे किती एकर कांदे आहेत? आता माझे 3 एकर कांदे आहेत. कुठली व्हरायटी? ही आपली फुरसुंगी, पुन्हा फुरसुंगी. लागवडीला किती खर्च? लागवडीला ₹50,000 खर्च झालेला आहे. बी 3,000 किलोनी 10 किलो बी लागलेले आहे याला, असा खर्च आहे. याला औषधं, पाणी भरणे, मजुरी हा सगळा खर्च? तो सरासरी आता ₹500 रोजानं लेबर भेटतो. ते सरासरी मग 4 दिवसात भरून होतात. मजूर भेटतात का? पण मजूरच भेटत नाही ना, मजूर भेटत नाही म्हणून तर मग आपण स्वतः आपलं ड्रिप केलेला आहे हा माही कांदा. मग आता हे जी मजूर मंडळी आहेत हे कुठले आहेत आणि यांना रोज किती का उक्त दिले काढायला? ही उक्त दिलेलं आहे यांना ₹15,000 एकर. ही MP वाली आहेत. ₹15,000 एकर. काय काय करायचं? काढायचे, काटायचे, साठवायचे? हा, काढणे, आरण लावून देणे, कारणे पाट टाकणे, असं आहे. त्यांना ट्रॅक्टर द्यायचा. ट्रॅक्टर उभा आहे आपला, ट्रॅक्टर देऊन वाहतूक करायची. म्हणजे मालक आपण, जे कामाला माणसं आहे त्या मजुरांचं मजूर व्हावं लागतं तेव्हा कुठं काम होतं. बरोबर आहे ना. मग आता हल्ली मालक आपण असून आपण थोडंफार कष्ट करायच लागतात, तेव्हा ते पुढचे कष्ट करतात. शेती व्यवसाय परवडतो? नाही परवडत. हल्लीच्या याच्यात ते परवडतच नाही, फार परवडत नाही. कारण कांदा आता एवढा खर्च झालाय. कांदे चालले ₹10,00,000 किलो. ₹10,00,000 किलो सुद्धा बाजार नाही. जुन्या कांद्याला बाजार आहे, नव्या कांद्याला ₹5-6 रुपयाचा बाजार भाव मिळतो. हा, सरासरी ₹5-6 बरोबर आहे. काय सरकारकडून काय अपेक्षा आहे? आपले थोडंसं कसं होतं, निर्यात चालू केली पाहिजे यांनी. नाही तर एकदम फिक्स रेट ठेवले पाहिजे बुवा. समजा आता शेतकऱ्यांनी द्यायचे का नाही द्यायचे असा प्रश्न पडलाय. काढावं का नाही एवढा या वर्षी खर्च लई अवघड झालेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये अवकाळी झाली, गारपीट झाली, काय परिणाम? कांदा भिजलेत ना. टोटल वरची पत्ती सगळी खराब झालेली. कांदा टिकणारच नाही. ठेवून सुद्धा कांदा टिकणार नाही वर्षी. लगेच विक्री करावं लागेल. लगेच विक्री करायला लागेल. म्हणजे निसर्ग साथ देत नाही, सरकारकडून काही सहकार्य मिळत नाही. सरकार बी साथ देत नाही, निसर्ग साथ देत नाही, सगळंच खेळ. कर्जमाफीची चर्चा चालू आहे. हा, ती आता होईन तवा. केली तर चांगलंच आहे. नाही असं आपण असे म्हणेन लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. हा, शेतकऱ्यांची एकी नाही. आता बघा डिझेल पेट्रोलचे हे झालेले आहे. तसं शेतकऱ्यापुरतं जर पिकवलं ना, ह्या की उपाशी मरतील. शेतकऱ्यापुरतंच पिकवायचं, जास्त पिकवायचं नाही. आता हे आपल्याला डिझेल पेट्रोल आता गॅसची जळ बसायला लागली. डिझेल पेट्रोल काही ठिकाणी चुली पेटल्यात शेतकऱ्यांच्या. आता ही बिचारी एवढी MP वरून आले, ही बिचारी कुठून तरी आपले लाकडं गोळा करणार, कष्ट करून खात्यात भाई असं सरासरी. हे लेबरला ऍडव्हान्स द्यावा लागतो का सगळं काढून झाल्यावर पैसे? नाही, सगळं काढून झालं. वावर मोजणार ते, त्याच्या पद्धतीने त्यांना पैसे लगेच द्यायचे वावरामध्ये. त्यांना इथे
जेवायला बाजरी खर्चाला पैसे लागतात ना, हा ते द्यायच लागतात ना. थोडंफार ऍडव्हान्स द्यायचा. हा वाला समजा आता आपले 50,000 होतील तर 10,000 रुपये आपला ॲडव्हान्स देऊन टाकायचा त्यांना काढून. नंतर वावराच्या बाहेर आपले काढून झाले टोटल पैसे लगेच द्यायचे त्यांना. तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं सरकार आहे. केंद्रामध्ये पण याच सगळ्या मंडळींचं एकत्र सरकार आहे. काय सत्तेवर असलेली ही मंडळी शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहेत का शरद पवार, उद्धव ठाकरे हे हवेत? तसं शरद पवारचंच नाही ते हवे आपल्याला. हे एकच होते, हे मोदी सरकार नाही काय शेतकऱ्याच्या लायकीचं नाही सरकार. हे तुम्हाला का बरं, काय चुकतंय म्हणजे? मी टोटल मी आता तुम्ही विचार करा, कांद्याला बाजार नाही, आता खताच्या गोणींच्या किमती झाल्यात. आता पहिली मोदी यांच्या शरद पवारांच्या काळामध्ये गोण होते आपल्याला 1,000-1,200-1,300 रुपये लेशिक असतं. आता गोण झाली 2,000 रुपये एक गोण, आणि ती 40 किलोची गोण झाली. तुमचं मध्ये आता शॉर्टेज आता परत म्हणणार, आता खतांचे शॉर्टेज होणार परत. ते वेळेत पैसे देऊन सुद्धा वेळेत भेटते नाही. युरिया भेटतो का? विर्या भेटतच नाही, असं आहे ना. तेवढंच फक्त भेटलं तर इतर खतं घ्यावे लागतात. हा विर्या जर भेटला ना, मग ते दुकानदार म्हणणार तुम्हाला 2 गोणी देतो, पण हे 10-26 न्या, नाही तर मग एखादी आपली पोट्याची गोण न्या, काय तर त्याच्याबरोबर घ्या, मग तो विर्या देतो. असं शेतकरी खूप अडचणीत. लय अडचण म्हणजे आज भयंकर अडचण आहे ती, भयंकर. एक निश्चित आहे, शेतकऱ्यांची एकी नाही, एकी नसल्यामुळे अशी परिस्थिती पाहायला मिळते. जर शेतकऱ्यांची एकी झाली तर शेतकऱ्यांचं महत्त्व निर्माण होईल. सध्या कांदा काढणीचं काम चालू आहे, बाजारभाव नाही, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. तरकारीला सुद्धा म्हणावे असे बाजारभाव मिळत नाही. सरकारने या संदर्भामध्ये उपाययोजना करणं अपेक्षित आहे, काळजी घेणं अपेक्षित आहे. आता ह्या ठिकाणी या मंडळींना कांदे उकते काढायला दिलेले आहेत. शेवटी पोटासाठी ही मंडळी एवढ्या दूरवरनं इथं आलेले आहेत. भल्या सकाळी इथं येणार, कांदा काढणीला सुरू करणार, सोबत त्यांची कच्ची बच्ची असतात. आपल्याकडं बिबट्याचा देखील प्रादुर्भाव आपल्याकडं आहे. ती सगळ्यांची काळजी घेऊन हे काम करायचं, आणि हे कष्टाचं काम आहे. हे काम करत असताना शेतकऱ्याला सुद्धा कांदा पावसात भिजल्यामुळे पैसे मिळणार नाही, नुकसान मोठं आहे. कांदे काढताना काही कांदे चुकतात, काही जी कांद्याची पात आहे त्याच्यामध्ये राहू शकतात. परंतु ह्या मजूर मंडळींना मजुराचं मजूर व्हावं लागतं. भाऊ, तुमचं काय नाव? भैया इधर आओ. कहाँ के हो आप? अच्छा, मध्य प्रदेश. इधर कब आए? इधर आए 15-20 दिन हो गए। कितना रोज मिलता है, क्या ऐसा कॉन्ट्रैक्ट करके लेता है? ऐसे कांटेक्ट करके लेता है एकड़ से हिसाब से। एकड़ का कितना पैसा लेता है? 14,000-15,000। परवड़ता है क्या? हाँ, पौड़ता नहीं, पर क्या करे, करना तो पड़ता है। तुम्हारे साथ बीबी रहती है, बच्चे रहते हैं. इधर तो अभी टाइगर का भी प्रॉब्लम है, सॉरी बिबट का प्रॉब्लम है, तो डर नहीं लगता? लगता है डर, पर मजदूरी के लिए करना पड़ता है ना एक दिन। पापी पेट का सवाल है. हाँ, वो तो भरना पड़ता है ना। वो क्या, अब शेर भी है बोलते हैं, पर चलो देखभाल के धीरे धीरे करना रहता है। अभी तुम उधर से इधर आए कि उधर कोई रोजगार नहीं है? उधर रोजगार नहीं है, पानी कमी है, इसके वजह से खेतीबाड़ी खेतीबाड़ी है, पर बारिश की फसल आती है और दुबकाला के पानी नहीं। अभी तुम महाराष्ट्र में आए और तुम एमपी के हो. जी। एमपी की पॉलिटिक्स और इधर का पॉलिटिक्स, उधर के लोग इधर के लोग, क्या फर्क लगता है? और महाराष्ट्र रोजगार के लिए अच्छा है क्या? अच्छा है, पानी है, खेती है, पानी है तो सब कुछ है। इधर के जो फार्मर है, जिसके खेत में तुम काम करते हैं, एक किसान की साथ मिलती है क्या? कोई झगड़ा होता है क्या? इधर के महाराष्ट्र के किसान कैसे लगते हैं? बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया, अच्छा है. अच्छा है। कोई रहते हैं ऐसे एक आध जन, बाकी तो ठीक है। तुम्हारे लोग भी एक आध जन ऐसा भी रहते हैं? ऐसा रहता है ना। शराब बिराब तो नहीं पीते ना? नहीं। अभी तुम्हारे कितने लेबर है? 20। इधर किधर रहते हो? इधर ये बाजू में रहते इधर भी बिबट तो है, शेर है, हैं। संभाल के काम करो. ठीक है। किसान का कोई नुकसान नाही होणं चाहिए नहीं। और आपके पैसे भी मिळणे चाहिए. आपण पाहतोय शेतकरी अडचणीत असताना सध्या मजुरांच्या देखील खूप समस्या आहेत. ही लोक मध्य प्रदेशामधून या ठिकाणी कामासाठी आलेले आहेत, 4 पैसे त्यांना मिळावेत असा त्यांचा प्रश्न जरी असला तरी सध्या शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारभाव नाही, त्यामुळे शेतकरी सुद्धा खूप अडचणीमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये या मजुरांना काम करताना महाराष्ट्र खूप चांगला आहे, इथले शेतकरी चांगले आहेत असं ते सांगतायत. मजूर मंडळींना आपली विनंती आहे, तुमच्यासोबत लहान कच्ची बच्ची आहेत, आपल्याकडे बिबट्याची समस्या आहे, तुम्ही शेतामध्ये कुठेतरी झाडाखाली कोपीमध्ये राहत असाल तर स्वतःची काळजी घ्या. शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही
अशी देखील तुम्ही काळजी घ्या. आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, ही लोक खूप दूरवरनं येत आहेत, त्यांचेही पैसे बुडणार नाही याची देखील तुम्ही दक्षता घ्या. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, पिंपळगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.